श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती जननीसी, आम्हा ऐसा निरोपदेसी, अनित्य शरीर तू जानसी, काय भरवसा जीवित्वाचा. एखादा असेल चिरंजीवी, त्यासी तुझी बुद्धी बरवी, अनित्य देह वैभव भावी, पुढे एकवना भरवसा. देह म्हणजे क्षणभंगुर, नाही राहिले कवन स्थिर. जववरी दृढ असेल शरीर, पुण्यमार्गे रहाटावे. जो असेल मृत्यूसी जिंकित, त्याने निश्चयावे शरीर नित्य. त्यासी तुझा उपदेश सत्य, म्हणे करीन धर्म पुढे. अहोरात्री आयुष्य उणे, होत असे क्षणक्षणे. करावा धर्म याची कारणे, पूर्ववयसी परियेसा. जैसा सूर्य चाले, निमिष होता शीघ्र काळे. 22 सहस्र गाव पळे, तैसे आयुष्य क्षीण होय. याची कारणे देहासी, विश्वासूने परियेसी. मृत्यू असे हा सहवासी, धर्म करावा तात्काळी. जैसा समस्त नदी देखा, समुद्रासी घेऊन जाती उदका. परतोनी न येती जन्मभूमिका, तैसे आयुष्य न परते. जया दिवसी पुण्य घडले नाही, वृथा गेला दिवसी पाही. तया यमासी करुणा नाही, करावे पुण्य तात्काळ. जैसी सुसरी मनुष्यासी, भक्षिती होय परियेसी. तैसे या शरीरासी, वार्धक्य भक्षी परियेसी. या कारणे तारुण्यपणी, करावे पुण्य विद्वजनी. आम्हा का हो वर्जिसी जननी, काय बुद्धी बरवी असे. ऐसे नाना परी देखा, बोधिता झाला जननी जनका. विस्मय करीती सभा लोक, बाळक केवी तत्व सांगतो. ऐकोनी पुत्राचे वचन, माता करीतसे नमन. देवा निरोपिले ज्ञान, विनंती माझी परिसावी. तुवा निरोपिले आम्हासी, पुत्रचारी होतील ऐसी. विश्वास नव्हे गा मानसी, कुळदेवता पुत्राराया. जववरी होय एकसुत, तववरी रहावे समीपत. निरोपनेती तववरी सत्य, म्हणून विनवी तये वेळी. माझे वचन अभेरुणी, जरी जाशील निघोनी. प्राण देईल तत्क्षणी, हा निश्चय अवधारी. पुत्र नवसी तू आम्हासी, आमुचे कुळदैवत होसी. सत्य करी गा वचनासी, बोला पुले दातारा. ऐकोनी मातेचे वचन, श्री गुरु बोलती हसोन. आमुचे बोल सत्य जान, तू हे वाक्य निर्धारी पा. तू ते होताची पुत्र दोनी, निरोप द्यावा संतोषोनी. मग न राहे ऐक जननी, बोला पुले सत्य करी. संवत्सर एक तुझ्या घरी, राहू माते निर्धारी. वासना पुरतील तुझ्या जरी, मग निरोप दे मज. ऐसे करुणिया निगुती, राहिले श्री गुरु अतिप्रीती. वेदाभ्यास शिकविती, शिष्यवर्गा बहुतांसी. नगर लोक विस्मय करीती, अभिनव झाले ऐसे म्हणती. बाळ पहावो वर्ष साती, वेदचारी सांगतसे. विद्वानाहुनी विद्वान विद्यार्थी, तिनी वेद पडती. षटशास्त्री जे म्हणविती, तेही येती शिकावया. येणे परी तया घरी, राहिले गुरु प्रीती करी. माता झाली गरोदरी, महानंद करीतसे. तव नवमास जाहली अंतर्वर्तनी. माता झाली प्रसूती, पुत्र झाले युग्मख्याती. अतिसुंदर परियेसा. पुत्र झाले उल्हास थोर, माता पित्या संतोष फार. आशीर्वचन असे गुरु, असत्य केवी होईल. ऐशा परी वर्ष एक, त्रिमासी झाले ते बाळक. खेळवी तसे माता ऐक, आले श्री गुरु तया जवळी. जननी ऐक माझे वचना, झाली तुझी मनोकामना. दोघे पुत्र निधाना, पूर्णायुषी आहेत जाण. आणखी होतील दोघे कुमारक, त्यानंतर कन्या एक. असाल नांदत अत्यंत सुख, वासना पुरतील तुझे जाना. आता आमुते निरोपावे, जाऊ आम्ही स्वभावे. संतोषरूपी तुम्हे भावे, म्हणून निरोप घेती तये वेळी. संतोषोनी माता पिता, चरणांवरी ठेविती माथा. स्वामी आमुची कुळदेवता, अशक्य आम्हा बोलावया. न कळे आम्हा स्वरूप ज्ञान, तुझे स्वरूप न कळे कवना. माया मोहे वेष्टो न कामना, नेनेची महिमान तुझे.
माया प्रपंचे वेष्टोनी तुते जरी सुत म्हणोनी समयी निष्ठुर बोलो वचनी क्षमा करणे स्वामिया तारकामुचे वंशासी बापा तू अवतारलासी प्रदोष पूजा फळासी आली माते स्वामिया आता आम्हा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती जनन मरण यातायात कडे करावे दाताराम सगरावरी जैसी गंगा तैसा तुवा आलासी चांगा पावन केरेसी माझे अंगा उभय कुळे 42 आम्हा ठेवेसी कवने परी या धुरंधर संसारी तुझे दर्शन नोहे तरी केवी वाचो प्राणात्मजा ऐकोनी माता पित्यांचे वचन बोलती श्री गुरु आपण जे जे समयी तुझे मन स्मरण करील आम्हासी स्मरण करिता तुम्हा जवळी असे न जननी मी तात्काळी न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाक देतसे जन्मांतरी ईश्वरासी पूजा केली तुवा प्रदोषी याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी श्रियायुक्त इह सौख्य होय ऐक देहांती जाना परमलोक पूजा करिता पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही तुवा आराधिला शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप दे आता पुनर्दर्शन तुम्हासी होईल ऐका वर्षतिसी जाओनी बदरी वनवासी सिद्ध दर्शन मी घेतो निरोप घेऊन तये वेळा श्री गुरु निघाले अवलीला नगर लोक येती सकळा माता पिता बोळविती म्हणती समस्त नगर नारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसतसे 7 वर्षाचे बाळक देखा वेद म्हणतो अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे ऐका ऐसे म्हणती साधुजन ऐसे त्याते बोलोन करिता ती साष्टांग नमन नाना परी स्तोत्रवचन करिते झाले अवधारा नमन करोणी सकळिक आले अपुले गृहांतिक पुढे जाती जननी जनक पुत्रासवे बोळवित निज स्वरूप जननीयेसी दाविता झाला परियेसी श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रयासी देखते झाले जनक जननी त्रयमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर निज रूपे दिसे कर्पूर गौर पाहता न मिले चरणासी तू तारक विश्वासी आम्हा उद्धरिले विशेषी पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनविती ऐसे मानोनी माता पिता चरणांवरी ठेविती माथा अलंगिती श्रीगुरुनाथा स्नेहभावे करोनिया संतोषोनी श्रीगुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रीती पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणते तयावेळी ऐसे तया संभाषयोनी निरोप घेतला तक्षणी परतोनी आली जनक जननी एती संतोषोनी मंदिरात वरदमूर्ती श्री गुरुराना निघाले जावया बदरीवना पातले आनंदकानना वाराणसी क्षेत्रासी अविमुक्त वाराणसीपुरी क्षेत्र थोरस सचराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी राहुनिया तयास्थानी अनुष्ठिती गुरुशिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करीती आत्मारामासी येणे परी तयास्थानी क्वचित काळ श्री गुरुमुनी अष्टांगयोगे करुणी तप करीती परियेसा तया काशी नगरात तापसी असती अनेक बहुत संन्यासी याती अहोदूत तप करीती दारुण तयांत श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी करिताती तपस्वी येरी अभिनव करीती मनात म्हणती पहा हो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे परियेसा शरीर स्वास्थ नाही यासी योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळेसी मानिक कर्णिका तीर्थात ऐसे अमित स्तोत्र करीती समस्त संन्यासी दर्शनायेती वृद्ध होताय एकयती कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी तो देखून या नयनी स्नेहभावे भावितसे म्हणे समस्त यतीश्वरांसी न म्हणा नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुष अतितापसी विश्ववंद्य दिसतसे वये धाकुटे म्हणोनी नमन न कराल मनुई तुम्ही प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा वार्धक्यपणे आम्हयासी
वंदिता दुःख सकळांसी, विशेष आम्ही संन्यासी, मूर्ख लोक निंदिती. या कारणे आम्ही यासी, विनवो परोपकारासी, संन्यास देता समस्तांसी, मती स्थिर होईल. लोकानुगृह निमित्त हा होय गुरु समर्थ, याचे दर्शन मात्रे पतित, पुनित होती परियेसा. या कारणे बाळकासी, विनवू आम्ही परियेसी, आश्रम घ्यावा संन्यासी, पूजा करू एक भावे. म्हणून आले तयाजवळी, विनविताती मुनी सकळी, ऐक तापसी स्तौम मौळी, विनंती असे परियेसा. लोकानुग्रहा कारणे, तुम्ही आता संन्यास घेणे, आम्हा समस्ता उद्धारणे, पूजा घेणे आम्हा करवी. या कलयुगी संन्यासी म्हणून निंदा करीती सकळ जन, स्थापना करणार कवन न दिसती भूमीवरी. यज्ञदान गवालंबन, संन्यास घेता अतिदूषण, पलपैतृक भ्रांतागना, करो नये म्हणताती. करिता कलयुगात निषिद्ध बोलती जन समस्त, संन्यास मार्ग सिद्धांत वेदसंमत विख्यात. पूर्वी ऐसे वर्तमानी, निषेध केला सकळही जन, श्री शंकराचार्य अवतरोनी, स्थापना केली परियेसा. तयावरी इतुके दिवस, चालत मार्ग संन्यास, कली प्रबळ होता नाश, पुनरपी निंदा करिताती. आश्रमाचा उद्धार, सकळ जना उपकार, करावा कृपा सागर, म्हणती सकळ मुनिजन. ऐकोनी त्यांची विनंती, श्री गुरुमुनी आश्रम घेती, वृद्ध कृष्ण सरस्वती, तयापासूनी परियेसा. ऐसे म्हणता सिद्धमुनी, विनवितसे नामकरणी, संदेह होतो माझे मनी, कृपानिधी मुनिराया. म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु, त्याते झाला अनिक गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू, कवने परी दिसतसे. सिद्ध म्हणतसे शिष्यासी, सांगेन याची स्थिती कैसी. पूर्वी श्री रघुनाथासी, झाला वशिष्ठ केवी गुरु. आठवा अवतार श्रीकृष्णासी, सांदीपनी झाला गुरु कैसी, अवतार होताची मानुसी, तयापरी रहाटावे. या कारणे श्री गुरुमूर्ती, गुरु केला तो कृष्ण सरस्वती, बहुकाळीचा होता यती, म्हणून त्यात ते मानिले. शिष्य म्हणे सिद्धासी, स्वामी कथा निरोपलीसी, वृद्ध कृष्ण सरस्वतीसी, गुरु केले म्हणून या. समस्त यतीश्वराहून तयासी दिला बहुमान, कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण, कोण गुरुचे मूळपीठ. ऐसे शिष्य विनविता, तव सांगे विस्तारता, मूळपीठ आद्यंता, गुरु संतती परियेसा. आदिपीठ शंकर गुरु, तदनंतर विष्णू गुरु, त्यानंतर चतुर्वस्त्र गुरु, हे मूळपीठ अवधारी. तदनंतर वशिष्ठ गुरु, तेथोनी शक्ती पराशरू, त्याचा शिष्य व्यास थोरू, जो का अवतार विष्णूचा. तयापासून शुक गुरु जान, गौडपादाचार्य सगुण, आचार्य गोविंद तयाहून, पुढे आचार्य तो शंकर जाहला. तदनंतर विश्वरूपचार्य, पुढे ज्ञानबोधी गिरिय, त्याचा शिष्य सिंह गिरिय, ईश्वरतीर्थ पुढे झाले. तदनंतर नृसिंह तीर्थ, पुढे शिष्य विद्यातीर्थ, शिवतीर्थ भारतीतीर्थ, गुरु संतती अवधारी. मग तयापासोनी विद्यारण्य श्रीपादमुनी, विद्यातीर्थ म्हणोनी पुढे झाला परियेसा. त्याचा शिष्य मळियानंद, देवतीर्थ सरस्वती वृंद, तेथोनी सरस्वती या देवेंद्र, गुरुपीठ येणे परी. या दवेंद्र मुनीचा शिष्य, तोची कृष्ण सरस्वती विशेष, बहुकाळीचा संन्यासी, म्हणोनी विशेष मानिती. येणे परी श्री गुरुनाथ, आश्रम घेती चतुर्थ, संन्यास मार्ग स्थापनार्थ, श्री नृसिंह सरस्वती. समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ, म्हणून वंदिती समस्त तया काशी नगरात. मग निघाले तेथोनी बहुत शिष्य समवेत मुनी, उत्तर तीर्थ बद्रीवनी, अनंत तीर्थे पहावया. समस्त तीर्थे अवलोकित, सर्व शिष्य येती संहित, भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागरासी. गंगा सागरा पासाव, तटा
यात्रा करीत देव, पर्यागस्थानी गुरुराव, येथे झाले परियेसा. तया स्थानी असता गुरु, आला एक द्विजवरू, माधव नामे असे विप्रू, श्री गुरुसी भेटला. ब्रह्मज्ञान तयासी, उपदेश केला प्रीतीसी, चतुर्थाश्रम तयासी, देते झाले परियेसा. नाम माधव सरस्वती, तया शिष्या ते ठेविती, तयावरी अतिप्रीती, शिष्यांमध्ये परियेसा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरुचरित्राश्रमग्रहणं गुरुपरंपरा कथनं नाम 12 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 103. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री गुरुदेव दत्त. भक्तांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.